आयुष्य कशाची गॅरंटी किंवा वॉरंटी देत नसतं. ते एकतर शक्यता किंवा संधी देत असतं आणि म्हणूनच त्या शक्यता आणि संधींना कधीच गमावू नका. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला जो दिवस असतो त्या दिवसभराचं नियोजन कसं करायचं, अगदी टॉपर्स कशा पद्धतीने त्यांच्या दिवसाचं नियोजन करतात आणि कोणत्या आधारावरती ते एक्झाम क्वालिफाय होतात, त्या पद्धतीने तुमच्या दिवसाची सुरुवात ते अगदी दिवसाचा शेवट म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही एक्झॅक्टली तुम्हाला जर तुमचा अभ्यास, तुमचा सिलेबस कंप्लीट करायचा असेल, रिव्हिजन कंप्लीट करायची असेल, तर कशा पद्धतीने तुमचा दिवस प्लॅन केला पाहिजे याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की प्लॅनिंग म्हणजे काय आहे, तर प्लॅनिंग करणं गरजेचं असतं का? बऱ्याच जणांना गरजेचं असतं असंही वाटतं, पण बऱ्याच जणांना प्लॅन फॉलो करता येत नाही. आता 180 डेज चॅलेंज किंवा 120 डेज 150 डेज चॅलेंज हे जे काही चॅलेंजेस आपण घेत आहोत सध्या टेलिग्राम चॅनलवरती, जे मी डेली टॉपिक देते, तर बरेच जण मला असंही बोलतात की मॅम जे काही टॉपिक आहे ते एका दिवसामध्ये कवर होत नाहीत, तर हे टॉपिक तुम्ही थोडे कमी करून द्या. आणि काही जणांचं म्हणणं असं असतं की मॅम एक्झामपर्यंत सगळा सिलेबस कंप्लीट होईल का, कारण तुम्ही 1 किंवा 2 टॉपिक दिवसाला घेत आहात. आणि मग असंच जर आपण करत राहिलो तर मग आपला सिलेबस कधी कंप्लीट होणार आणि रिव्हिजन कधी कंप्लीट होणार, टेस्ट पेपर सॉल्व्ह करायला वेळ मिळणार की नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की टॉपिक जास्त होत आहेत आणि कंप्लीट होत नाहीत, त्यांनी जस्ट इमॅजिन करा की जर समजा हे 120 डेज चॅलेंज किंवा 180 डेज चॅलेंज नसतं आणि हे जर तुम्हाला डेली टॉपिक मिळाले नसते आणि तुमचं तुम्हाला जर करायचं असतं, तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला असता? तुम्ही रँडमली कुठला तरी टॉपिक उचलला असता आणि तो करण्याचा प्रयत्न केला असता. पण जी कन्सिस्टन्सी तुम्ही आत्ता मेंटेन करताय, ज्या पद्धतीने तुम्ही सिलेबस आत्ता कव्हर करताय, खरंच तेवढं प्रभावीपणे तुम्ही ते करू शकला असतात का? नाही. कारण ज्यावेळेला तुमच्याकडे एक प्रॉपर प्लॅन असतो, ज्यावेळेला तुम्हाला माहिती असतं की आज मला दिवसभरामध्ये हे कंप्लीट करायचं आहे, त्यावेळेला तुम्ही कंप्लीट त्याच्यावरती फोकस करता. पण ज्यावेळेला तुम्हाला ते माहितीच नसतं, त्यावेळेला तुम्ही सकाळी उठल्यानंतर विचार करायला लागतात की आज मला काय वाचायचं आहे, आणि हा विचार करण्यातच बऱ्याचदा आपला 1 तास 1.5 तास निघून जातो आणि त्यानंतर मग आपल्याला समजतच नाही की काय वाचायचं आणि आपण ठरवतो काहीतरी वाचायचं. पण तो जो काही गेलेला कालावधी असतो 1 तासाचा, अर्ध्या तासाचा, त्याच्यामध्ये तुम्ही एवढे बोर झालेले असता की नंतर नवीन विषय घेऊन सुरुवात करण्याची तुमची मानसिकता नसते. आणि त्यातूनही जर तुम्ही सुरुवात केलीच तर त्या टॉपिकमध्ये तेवढा कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व नाही करू शकत. आणि म्हणूनच आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला तुमचा डे कसा प्लॅन करायचा आणि त्याचबरोबर कुठल्या वेळेत तुम्ही कुठली कामं केली पाहिजेत किंवा कुठला सब्जेक्ट घेतला पाहिजे हे मी सांगणार आहे. मात्र या व्हिडिओमध्ये मी असं बिलकुल सांगणार नाही की तुम्ही इतक्याच वाजता उठा, तुम्ही इतक्या वाजता जेवण करा, इतक्या वाजताच आंघोळ करा. त्याचं रिझन म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो मी फार लवकर उठून शूट करत आहे. हे तुम्हाला पॉसिबल असेल का की त्याच वेळेला उठलं पाहिजे? प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, प्रत्येकाच्या घरातलं वातावरण वेगळं असतं. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल ज्या पद्धतीची आहे किंवा तुमच्या घरातलं वातावरण किंवा ज्या पद्धतीने तुमची सगळी कामं चालतात, त्यानुसार तुम्हाला तुमचं स्टडीचं सगळं मॅनेज करावं लागेल. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला 4 वाजता किंवा 5 वाजता उठा म्हणून तुम्ही ते उठलात आणि तुमचं म्हणजे तुम्ही झोपताना त्यावेळेस झोपलेले नाही आहात, तर असं नाही आहे. तुमच्या प्रत्येकाच्या कामाच्या सोयीनुसार तुम्हाला तुमचा डे प्लॅन करायचा आहे. फक्त हे जे काही मुद्दे मी सांगते ते तुम्हाला प्लॅन करताना त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळेल. मग जनरली दिवसाची सुरुवात ही सकाळी होते, उठल्यानंतर होते, पण आपल्या टाईम टेबलची सुरुवात ही रात्रीपासून होते. आणि त्याचं रिझन म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल की उद्या उठल्यानंतर मला काय अभ्यास करायचा आहे, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला हे फिक्स माहिती असेल की आज मला दिवसभर काय करायचं आहे, तर तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होतो. अदरवाईज जसं मी आधीच सांगितलं तुम्हाला की सकाळचा 1-1.5 तास तुमचा हे ठरवण्यातच जातो की मला काय वाचायचं. आणि म्हणूनच तुम्हाला रात्री झोपतानाच हे डिसाईड करायचं की उद्या तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे, ते सगळे टॉपिक तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. तसं तर तुम्ही लॉंग टर्म टाईम टेबल बनवून ठेवलं पाहिजे. जसं की मी आता वीकली तुम्हाला देत आहे टाईम टेबल, सो तुम्हाला माहिती की मला 1 आठवड्यामध्ये काय काय कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यानुसार मग तुमचं बरोबर आठवडाभराचं जे काही शेड्यूल असतं ते ठरलेलं असतं आणि त्याच्यानुसार तुम्ही ते फॉलो करता आणि जास्त इफेक्टिवली तुम्ही तो सिलेबस जो आहे तो कंप्लीट करू शकता. पण जर तुम्हाला माहिती नसेल तर मग परत आणखी गोंधळ उडतो की अरे हां, एवढं मी ठरवलं होतं, एवढं तर झालं, पण पुढे काय? आणि तिथे परत तुम्ही गोंधळात पडता. तर ज्यावेळेला पण तुम्ही तुमचं टाईम टेबल डिसाईड करताय, कायमस्वरूपी तुमची एक्झाम डेट डोक्यात ठेवा. भले ती 2 महिन्यांवरती असेल, 3 महिन्यांवरती असेल किंवा 6 महिने जरी दूर असेल, तरीसुद्धा एक्झाम डेट डोक्यात ठेवूनच नेहमी प्लॅन बनवा आणि त्याच्यानुसारच तुम्हाला तो फॉलो करायचा आहे. मग तुम्ही काय कराल, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही डिसाईड कराल की उद्या मला काय काय करायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही सकाळी उठता तर तुमचा वेकअप टाईम काय असला पाहिजे? वेकअप टाईम तुमचा ठरेल तुमच्या झोपण्याच्या वेळेवरती. तुम्ही किती वाजता झोपता, म्हणजे एखादी व्यक्ती 1 वाजता 2 वाजता झोपते आणि जर त्या व्यक्तीला मी असं सांगते की नाही सकाळी 4 वाजता उठलं पाहिजे, तर फक्त 2-3 तासाच्या झोपेनी
तुमचं म्हणजे पूर्ण दुसरा जो दिवस आहे तो तुमचा असाच जाणार. तुम्ही काहीही, जरी तुम्हाला वाटत असेल की मी अभ्यास करतोय, तरी त्याच्यातून आउटपुट तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही फक्त वाचत असणार, तुमचं डोकं दुसरीकडेच असणार. त्यामुळे किमान तुमची 7 तासांची, कमीत कमी 7 तासांची झोप तुमची झालीच पाहिजे. 6 तासांपेक्षा कमी तर कधीच घेऊ नका. किमान 7 तासांची झोप ही तुमची झाली पाहिजे. अगदीच 10-12 तास झोपलात असेही करू नका. तर तुमची झोप कंप्लीट होईल अशा पद्धतीने तुमचा वेकअप टाईम असेल. जर तुम्ही अर्ली मॉर्निंग उठत असाल 4:30, 5, 5:30, 6 या दरम्यान, तर बेस्ट आहे. कारण या वेळेमध्ये कसं असतं ना, म्हणजे तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकता. जनरली या वेळेमध्ये कोणी उठलेलं नसतं. जर तुम्ही सिटीमध्ये वगैरे राहत असाल, खेडेगावामध्ये जनरली लवकर लोक उठतात, पण तरीही एवढा गोंधळ नसतो आणि त्यामुळे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला नसतात. त्यामुळे जर तुम्ही पहाटे उठून वाचलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला तुम्ही झोपेतून उठलेले असतात त्यावेळेला तुमचा ब्रेन हा कम्प्लिटली क्लीन झालेला असतो. म्हणजे दिवसभर कसं ना, एखादी घटना घडली तर आपण त्या गोष्टीबद्दल वारंवार विचार करत असतो आणि त्यामुळे आपल्याला अभ्यासामध्ये तितकंसं लक्ष देता येत नाही. पण हे जर तुम्ही रात्री झोपेतून उठल्यानंतर अभ्यास करायचं ठरवलं तर तुम्ही झोपेतून उठलेले असता, त्यामुळे तुम्ही कम्प्लिटली फ्रेश असता. कुठलेही निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा कुठलेही तुम्हाला ताण देणारे विचार तुमच्या डोक्यात नसतात आणि त्यामुळे यावेळी तुम्ही जो काही अभ्यास कराल तो तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहतो. त्यामुळे जर तुम्हाला पहाटे लवकर उठून अभ्यास करणं शक्य असेल तर तुम्ही ते डेफिनेटली करायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं उठायचं कधी, कसं ठरणार तुमचं, रात्री किती वाजता झोपताय. मग आता रात्री झोपायचं पण मी सांगेन तुम्हाला, तर शेवटी आपण तो पॉईंट घेणार आहोत. स्टार्टिंग ऑफ अ डे, ज्यावेळेला दिवसाची सुरुवात करताय त्यावेळेला 2 गोष्टी लक्षात घ्या. कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत आणि झोपेतून उठल्यानंतरचा पहिला 1 तास, झोपेतून उठल्या पहिला 1 तास जो असतो ना, 1 ते 2 तास, ते ठरवतात की तुमचा दिवस कसा जाणार आहे. जर पहिला 1 तास जर तुम्ही वेस्ट केलात, 1, 1.5, 2 तास जो काही कालावधी असेल सकाळचा, तो जर तुम्ही वेस्ट केलात ना, तर तुमचा दिवस वेस्ट जातो. ट्रस्ट मी. तुम्हाला दिवसभर म्हणजे सकाळी जर उठल्या जर तुम्ही काहीतरी वेगळंच करत बसलात जे की तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड नाही आहे किंवा तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड नाही आहे, तर डेफिनेटली तुमचा अख्खा दिवस वाया जातो. कारण त्या 1-1.5 तासामध्ये तुम्ही एवढे थकलेले असतात. तुम्ही इन द सेन्स तुम्ही फिजिकली मे बी थकलेले नसाल, बट मेंटली तुम्ही असे थकलेले असतात की त्याच्यानंतर नवीन काही करण्याची, नवीन काही शिकण्याची तुमची कॅपॅसिटीच नसते. ॲटलिस्ट तेवढी तरी नसते जेवढी की तुम्ही डिरेक्टली उठल्यानंतर तुमच्या कामाकडे वळलात तर असू शकते, तेवढी तर नसतेच. त्यामुळे पहिला जो 1 तास आहे तो तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट फ्रेश राहायचं आहे, खुश राहायचं, कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीकडे जायचंच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, अवॉइड सोशल मीडिया. बिलकुल 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 कुठलाही फोन असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, इवन मी तर म्हणेन की पहिला 1 तास TV-सुद्धा ऑन करू नका. तुमच्या डोळ्यांना अशी कुठलीही गोष्ट पाहायला लावू नका ज्याने त्यांच्यावरती ताण येईल. तुमच्या सगळ्या ज्या नर्व्स आहेत त्या ताणल्या जातील आणि मग परत त्याचा ताण येऊन पुढे तुम्ही काहीच नाही करू शकणार. आपल्याला हे खूप नॉर्मल वाटतं, अरे या एवढंही काय होतं ना, उठल्या मोबाईल बघितला तर एवढं काय असं त्रास होणार आहे, दिवसभर तर पाहतोच मी, सवय आहे मला. पण नाही, तुम्हाला नाही समजत आहे की दिवसेंदिवस तुमची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती थोडी कमी होत ती खूप कमी होत जाते. त्यामुळे पहिला 1 तास अवॉइड करायचं. सोशल मीडिया तर कटाक्षाने टाळा. टेलिग्राम असेल, काही असेल, टेलिग्रामवरती आपल्या चॅलेंजचे जे पण टॉपिक येतात तर ते टॉपिक तुम्ही जे मी वीकली दिलेले असतात तर ते ऑलरेडी आठवड्याचे तुमच्याकडे लिहिलेले असायला पाहिजेत किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढलेला असायला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही रात्री झोपतानाच पाहिजे की उद्या मला काय काय करायचं आणि ते नोट डाऊन करून ठेवा. सकाळी मी फक्त रिमाइंडर म्हणून सेंड करते. जरुरी नाही की तुम्ही उठल्यानंतर ते पाहिलंच पाहिजे. जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही पाहायची गरजच नाही आहे. जर नसेल तर ठीक आहे, तुम्ही पाहाल. पण होतं असं की आपण सोशल मीडियासाठी म्हणजे कुठलीही एक गोष्ट पाहण्यासाठी म्हणून आपण फोन हातात घेतो आणि आपला तास 1.5 तास कसा त्या फोनमध्ये गेला हे आपल्याला कळत नाही. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. त्यामुळे हे नॅचरल आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला ब्लेम नाही करत आहे, पण मी सांगते की ही गोष्ट तुम्हाला टाळता आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता पहिला तास का मी म्हटलं लक्षात घ्या, म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात आणि कधी कधी असं होतं ना, एखादी व्यक्ती जी तुम्हाला फार त्रास देते नेहमीच, म्हणजे ते त्रासदायकच वाटते तुम्हाला, आणि ती व्यक्ती सकाळी भेटली आणि ती जसं काही ते कटकट करून गेली तर तुम्ही म्हणता यार सकाळी याचं तोंड बघितलं तर दिवस खराब जाणार. हे तुमच्या जेन्युइन म्हणजे जनरली प्रत्येक दिवशी घडत असतं. जर पहिला 1 तास तुम्हाला जर प्रोडक्टिव्हली नाही घालवता आला तर पूर्ण दिवस तुमचा वाया जात असतो, पण हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे पहिला 1 तास हा फार इम्पॉर्टंट असतो. मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय कराल, असा सब्जेक्ट घ्याल. जनरली बरेच लोक असं सांगतात की इझी सब्जेक्ट घ्या जो तुम्हाला लगेच समजतो किंवा जो सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला जास्त वाचायची गरज नाही आहे. पण मला पर्सनली असं वाटतं की सकाळी उठल्यानंतर तुम्ही तो सब्जेक्ट घ्या जो तुम्हाला अवघड जातो. त्याचं रिझन म्हणजे जसं मी आधीच सांगितलं की सकाळी उठल्या तुमची प्रोडक्टिव्हिटी जास्त असते जरा, आणि त्यामुळे जर तुम्ही असा सब्जेक्ट घेतला, समजा इकॉनॉमिक्स तुम्हाला टफ जातं आणि इकॉनॉमिक्स तुम्ही घेतला, तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना काही कठीण ज्या संकल्पना असतील त्या तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजतील, कारण तुमच्या डोक्यामध्ये दुसरे कुठले विचारच नाही आहेत तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारे. ठीक आहे. सो असा सब्जेक्ट जर तुम्ही सकाळी घेतला आणि त्यातल्या जर बारीक कन्सेप्ट तुम्ही अगदी लक्ष देऊन वाचला
त्यात सकाळी सकाळी तुम्हाला डिस्टर्ब करणारे कोणी नसतं, त्यामुळे त्या संकल्पना तुम्ही जास्त लक्ष देऊन वाचू शकता आणि त्या जास्त चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात पण राहू शकतात. त्यामुळे असा सब्जेक्ट घ्या हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यावेळेला एकच सब्जेक्ट घेऊन बसू नका. दिवसभरामध्ये 2 सब्जेक्ट तर तुम्ही घेतलेच पाहिजेत कमीत कमी. आणि बाकी जे करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग आहे तर ते तर तुम्हाला डेली करायचंच आहे, त्याच्यासाठी वेळ राखून ठेवायचाच आहे. पण जे बाकीचे सब्जेक्ट आहेत जी असते त्याच्यापैकी 2 सब्जेक्ट तरी किमान तुम्ही घेतले पाहिजे. त्याचं रिझन म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एक सब्जेक्ट वाचत असता तुम्हाला हा फील येतो की अरे हां, हे माझं क्लिअर होत चाललंय, हे माझं कव्हर होते, हा सब्जेक्ट माझा पूर्ण होतोय. पण त्याचबरोबर तो सब्जेक्ट जेव्हा तुम्ही वाचत असता कंटिन्युअसली 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, बाकीचे सब्जेक्ट तुमचे मागे राहिलेले असतात. आणि ज्यावेळेला हा सब्जेक्ट तुमचा कंप्लीट होतो किंवा हा सब्जेक्ट अर्धा होतो त्यावेळेला तुम्हाला विचार यायला लागतात की अरे मला हे वाचण्यात इंटरेस्ट येतोय, हे मला समजते, पण माझे बाकीचे सब्जेक्ट तसेच राहिलेत. आणि मग तिथून पुढचा कालावधी असा असतो ना की तुम्ही या सब्जेक्टवरती फोकस नाही करू शकत आणि दुसरे सब्जेक्ट घेतले तर तुम्हाला पहिल्या सब्जेक्टची आठवण येत राहते की अरे याचं तर माझं थोडंच राहिलं. त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो कुठेतरी मध्ये मग खंडित होतो. आणि म्हणून मग घेताना जर तुम्ही 2 सब्जेक्ट घेतले तर तुम्ही तेवढ्या फोकसने करू पण शकता आणि त्याचबरोबर तुमचा सिलेबस लवकर कव्हर होतो. सो 2 सब्जेक्ट घ्याल आणि फक्त रीडिंग करत नाही बसायचं. त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा, फ्लॅश कार्ड्स बनवा, त्याच्यानंतर जे मी छोटे छोटे चार्ट तुम्हाला सांगितलेले आहेत, माइंड मॅप सांगितलेले आहेत ते बनवा. त्याचं रिझन तुम्ही ज्यावेळेला डोळ्यांनी वाचत असता बऱ्याचदा तुम्ही हा एक्सपिरियन्स घेतला असेल आणि प्रत्येकाने घेतला असेल. ज्यांनी म्हणजे जे अभ्यास करतात प्रत्येकजण जे कोणी हा व्हिडिओ पाहतात ना प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घेतला असेल. बऱ्याचदा असं होतं की आपण पुस्तक वाचत असतो, वाचते आणि एक माहीत नाही म्हणजे सडनली आपण असे भानावर येतो आणि आपल्या लक्षात येतं की अरे मी 2-3 पानं वाचली पण मागचे 15 मिनिट झालं माझ्या डोक्यात दुसरेच विचार चालू आहेत, माझे फक्त डोळे फिरतायत लाईनवरून, त्यातलं माझ्या मेंदूत काहीच घुसत नाही आहे. हे होतं, तुमच्या बाबतीतही झालं असेल. आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही रीडिंग करता त्यावेळेला जर तुमचा हातही चालू असेल किंवा त्याच्यातून तुम्हाला काही पॉईंट नोट डाऊन करायचे असतील त्यावेळेला तुमचा ब्रेन कम्प्लिटली बिझी राहतो. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात ना तुम्ही अभ्यास करताना तुम्ही म्युझिक ऐकलं पाहिजे. म्हणजे 10 ठिकाणी तुमचं ब्रेन डिस्ट्रॅक्ट होण्यापेक्षा तुमचं ब्रेन 2 गोष्टीवरतीच फोकस करेल, एक तुमच्या अभ्यासावरती आणि दुसरं म्युझिकवरती. म्हणजे तुम्ही ब्रेनला बिझी ठेवताय. पण होतं असं की जर तुम्ही ज्यावेळेला रीडिंग करताय फक्त आणि फक्त रीडिंग करत राहताय तर एका ठराविक कालावधीपर्यंत तुमचा पूर्ण फोकस असतो रीडिंगवरती आणि त्याच्यानंतर मग तुमच्या डोक्यात म्हणजे बॅक ऑफ द माइंड दुसरेच काहीतरी विचार चालू असतात. पुढे तुमचं वाचणं चालू असतं, डोळ्यांना त्यांचं काम डोळे करत असतात, पण त्याच्यातलं ब्रेनमध्ये काहीच घुसत नसतं. आणि म्हणून मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर नोट्स वगैरे काढत बसलात तर याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली बिझी राहतात. इकडचे तिकडचे विचार करायला तुम्हाला वेळ मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळेला रीडिंग करताय तर त्यावेळेला नोट्स किंवा ॲटलिस्ट जर तुमचं फर्स्ट रीडिंग असेल तर हायलाईट करणं असेल किंवा छोटे छोटे पाय चार्ट बनवणं असेल तर या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. लक्षात आलं. त्यानंतर रिवाईज. अभ्यास सगळेच विद्यार्थी करतात, जेवढे लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात त्या प्रत्येकाने रीडिंग केलेलं असतं. पण रिझल्ट याच्यावरती अवलंबून असतो की कोणी किती प्रमाणात रिवाईज केले, कोणी किती प्रमाणात प्रॅक्टिस केली आहे. तुम्ही जर एक रीडिंग केलं असेल तर कमीत कमी 4 ते 5 तुमचे रिव्हिजन झाले पाहिजेत. ज्यावेळेला तुम्ही ते तेवढ्या वेळा रिवाईज कराल त्यावेळेला ते तुमच्या ब्रेनमध्ये एवढं फिट बसतं की तुम्हाला एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन आला तरीसुद्धा तो तुम्हाला सुटतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, दिवसातले जे मी पाठीमागे पण एकदा तुम्हाला सांगितलं होतं, दिवसातले जे पण तुम्ही अभ्यासाचे सेशन कराल, 2 सेशन कराल. समजा दुपारपर्यंतचं एक सेशन आहे, संध्याकाळपर्यंतचं आहे, तर प्रत्येक सेशन नंतर एक क्विक रिव्हिजन करा. म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत तुम्ही जे काही अभ्यासलेलं आहे तर समजा तुम्ही जेवणाचा ब्रेक घेणार आहात तर त्या जेवणाच्या ब्रेक पूर्वीच तुम्ही काय करा, जे काही अभ्यासले ते रिवाईज करा. त्याच्यानंतर जेवण करा आणि पुढच्या सब्जेक्टला लागा. तिथून तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टमध्ये कम्प्लिटली बिझी व्हाल आणि रात्री झोपताना परत एकदा जो काही दुसरा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जो काही अभ्यास केला आहे तर तो रिवाईज करा. याने तुम्हाला फायदा काय होईल, एक तर तुमची डेली रिव्हिजन होईल. त्यानंतर आठवड्याचा एक दिवस तर आपण तसाही चॅलेंजमध्ये एक दिवस आपण शिल्लक ठेवला आहे. जर तुमचं काही आठवड्याचं इनकम्प्लीट राहिलं असेल तर ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही रिव्हिजन पण करू शकता. सो तुमची वीकली रिव्हिजन पण होते आणि पुढे जाऊन तुम्ही 15 दिवसांनी किंवा मंथली रिव्हिजन जर केली तर तुमचं ते कम्प्लिटली परफेक्ट होऊन जातं. आणि ज्यावेळेला तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व करता तर जे काही झालेलं आहे अभ्यास ते रिकॉल तर होतं, त्याचबरोबर तुमची रिव्हिजन पण तिथे होते आणि त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होतो. ठीक आहे. त्यामुळे फक्त रीडिंगवरती भर देऊ नका, त्यासोबत तुमची रिव्हिजन पण झाली पाहिजे. रिव्हिजनचे जे टेक्निक्स आहेत सायंटिफिक वेमध्ये कशी रिव्हिजन केली पाहिजे की जे दीर्घकाळापर्यंत लक्षात राहील. 4-5 रिव्हिजनऐवजी मी जर 1-2 रिव्हिजन केला तरी सुद्धा ते माझ्या कसं लक्षात राहील यासाठीचा व्हिडिओ मी ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केला आहे. लिंक हवं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा एंड स्क्रीनला पण तो व्हिडिओ मी देईन, तर तिथून तुम्ही तो पाहू शकता. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जेवण. अभ्यासापूर्वी जेवण करताना कधीही पोट भरून खाऊ नका. म्हणजे तुम्ही ना आपलं जे डायजेशन असतं, जेवण केल्यानंतर झोप का लागते असं सर्च करा गुगलवरती किंवा यूट्यूबवरती, तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जाईल की ज्या वेळेला तुम्ही जेवण करता त्याच्यानंतर तुमच्या शरीरामधला मॅक्झिमम ऑक्सिजन वगैरे जो आहे
तो तुमचं जेवण पचवण्याकडे, तुमच्या रक्ताचा प्रवाह असेल, ऑक्सिजन असेल, तर जेवण पचवण्याकडे तिकडे प्रवाह जास्त जातो आणि त्याच्यामुळे आपल्या ब्रेनला कमी ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि मग आपल्याला थोडीशी गुंगी वगैरे आल्यासारखी होते. त्यामुळे ज्यावेळेला आपण खूप जेवण करतो तर आपल्याला झोप लागते. आणि म्हणूनच जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर जेवण हे तुम्ही कधीही जास्त करू नका. इव्हन तुम्ही हेही बऱ्याचदा ऐकलं असेल, जे आपले आयुर्वेद वगैरे असतात, आय डोंट नो एक्झॅक्टली आयुर्वेद की काय, पण असं म्हटलं जातं की तुमच्या हाताच्या उंजळीमध्ये जितकं बसेल तितकंच अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे. बट आपण तसं नाही करत. आपल्या समोर आलं की किती खावं आपल्याला समजत नाही. आणि फक्त हे अभ्यासासाठीच नाही तर तुमच्या शरीरासाठी सुद्धा, म्हणजे दिवसातून एकच वेळ भरपूर खाण्यापेक्षा तुम्ही 3-4 वेळा थोडं थोडं खाल्लं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की अभ्यासातून किती वेळा उठायचं, जरुरी नाही की तुम्ही पूर्ण जेवणच 4-5 वेळा कराल. तुम्ही इतर जे काही आहे, जसं की काही हेल्दी एखादं फ्रूट असेल, सॅलड वगैरे असेल, तर ते तुम्ही मधल्या ब्रेकमध्ये खाऊ शकता. कारण असं तर कोणाचंच होत नसणार की मी सकाळी 9ला अभ्यासाला बसलोय आणि मी दुपारी 2पर्यंत अजिबात एका जागेवरून हल्लो नाही. आणि जर कोणी असं करत असेल तर मी गॅरंटी देऊन सांगते, 9 ते 2 तुम्ही जे काही बसलात त्याच्यामध्ये जेवढा वेळ तुम्ही बसलाय, जेवढे तास तुम्ही बसलाय, त्याच्यातले 50% टाईम सुद्धा तुमचा अभ्यास प्रॉपरली झालेला नसतो. फक्त तुम्हाला एक समाधान मिळत असते की अरे मी एवढे तास बसलोय किंवा एवढे तास बसले, पण एक्झॅक्टली त्याची प्रोडक्टिव्हिटी तेवढी नसते. सो तुम्ही प्रोडक्टिव्हिटीवरती भर दिला पाहिजे. मग जेवणाचं लक्षात आलं. आता झोपताना घ्यायची काळजी. एक, उद्याचा दिवस प्लॅन करायचं तुम्हाला. दुसरी गोष्ट, दिवसभर काय केलं ते तुम्हाला रिवाईज करायचं आहे. तिसरी गोष्ट, आज मी दिवसभरासाठी काय काय करायचं ठरवलं होतं, म्हणजे कुठले टॉपिक किंवा म्हणजे सिलेबसचा कुठला पार्ट मी करायचा ठरवला होता, त्याच्यापैकी माझा किती कंप्लीट झाला आणि किती इनकम्प्लीट झालेला आहे, ही लिस्ट तुम्हाला डेली प्रिपेअर करायची. त्याचं रिझन म्हणजे जर तुम्ही जे काही ठरवले त्याच्यापैकी जर तुम्ही 70-80% सिलेबस कंप्लीट करण्यात किंवा तुमचे टास्क कंप्लीट करण्यात जर तुम्ही यशस्वी होत असाल तर निश्चितच तुम्ही यशाच्या मार्गावरती आहे. पण जर तुम्ही फक्त 10-20%च कंप्लीट करत असाल, 80% तुमचं पेंडिंगला पडत असेल, तर मग नक्कीच तुमचं काहीतरी चुकतंय आणि तुम्ही परत एकदा थांबून विचार करण्याची गरज आहे, हे इथे लक्षात येतं. समजलं? म्हणून तुम्ही काय कराल, रात्री झोपण्यापूर्वी हे कराल. दुसरी गोष्ट, झोपताना कधीही सोशल मीडिया पाहत झोपू नका. ज्या नको आहेत त्या गोष्टी, म्हणजे ज्या तुमच्या अभ्यासाशी संबंधित नाही आहेत अशा गोष्टी पाहत झोपू नका. कारण तुम्ही जे काही विचार करत झोपता, तर तुम्ही ऐकलं असेल आपलं सबकॉन्शियस माइंड किंवा ॲक्टिव्ह वगैरे होतं आणि या गोष्टी नाही म्हटलं तरी आपल्यावरती अफेक्ट करत असतात. सो बेटर राहील की तुम्ही एखादं बुक वाचत झोपून जा किंवा मग तुम्ही एखादा व्हिडिओ लेक्चर ऐकत ऑडिओ ऐकत झोपून जा. पण कोणीतरी असावं जे की नंतर बंद करेल तुमचा फोन, अदरवाईज तो रात्रभर चालूच राहील. ठीक आहे, तर असं काहीतरी, किंवा पॉझिटिव्ह गोष्टी ऐकत किंवा मग सरळ सगळं बंद करणे आणि जस्ट थिंकिंग प्रोसेसवरती काम करा. की तुम्ही इमॅजिन करा जे काही तुमचं ड्रीम आहे, जे आपण सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिव्ह करणं म्हणतो, जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, तर त्याचा वापर मग त्या कालावधीमध्ये करा की जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवं आहे तर ते इमॅजिन करा की तुम्ही ते सगळं मिळवलेलं आहे. अशा पद्धतीने इमॅजिन करत झोपा आणि या गोष्टी तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी देऊन जातात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जर लेट नाईट स्टडी करायचं ठरवलं, लेट नाईट स्टडी म्हणा किंवा अगदी दिवसभराचं सुद्धा आपलं असंच होतं. ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय, मधूनच तुम्हाला भूक लागली, मग तुम्ही काय करता, काहीतरी खाण्यासाठी वगैरे घेता आणि तुम्ही ठरवता की चला मी जोपर्यंत खात आहे तोपर्यंत मी मोबाईल वगैरे पाहीन. आणि मग तुम्ही काहीतरी मोबाईलवरती प्ले करता, निवांत तुमचं चाललेलं असतं खात. त्याच्यानंतर तुमचं खाऊन होतं, पण तुम्ही जे काही मोबाईलवरती पाहत असता ते मात्र संपत नाही आणि तुम्ही ते कंटिन्यू करता. आणि मग 15 मिनिटाचा ब्रेक तुमचा कधी 1 तासामध्ये 2 तासामध्ये कन्वर्ट झाला हे तुम्हाला कळत नाही. तर याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेला ब्रेक घेताय, तुम्ही जर फोन पाहत असाल त्याच वेळेमध्ये, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही समजा म्हणजे तुम्ही जस्ट तुमचं ठरवलं की मी 15 मिनिटाचा ब्रेक घेईन, तर 20 मिनिटांनंतरचा अलार्म सेट करा. मी असंही म्हणत नाही की 10 मिनिटांचं करा, मी 5 मिनिटं एक्स्ट्रा देते तुम्हाला. 15 मिनिटांचा ब्रेक घेतलाय ना, तर ज्या क्षणी तुम्ही ब्रेक घेतलाय तिथून पुढे 20 मिनिटांचा अलार्म सेट करून ठेवा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला फोन पाहायचा आहे, काय करायचं ते करा. पण 20 मिनिटानंतर तुमच्या फोनने तुम्हाला ऑर्डर दिली पाहिजे की तुझं टायमिंग झालं बाबा, आता मला बंद कर आणि तुझ्या अभ्यासाला जा. तर थोडीशी स्वयंशिस्तीची गोष्ट आहे इथे. तुम्ही जेवढी स्वतःला शिस्त लावून घ्याल तरच तुम्हाला पुढे काहीतरी करता येणार आहे. आणि अर्थात अधिकारी तसेच घडतात. असं काहीही करून कुठेही म्हणजे टाइमपास करणारे लोक अधिकारी बनत नाहीत. मी असं म्हणत नाही की बिलकुलच टाइमपास करायचं नाही, एन्जॉय करायचं नाही. लाईफ एन्जॉय करा, लाईफ एकदाच मिळते. पण त्याचबरोबर किती वेळ आहे, किती टाईम आहे तुमच्या लाईफमधला की ज्याच्यामध्ये तुम्हाला टाइमपास करायचं आहे, तुम्हाला एन्जॉय करायचं आहे, आणि किती वेळ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ध्येयावरती फोकस करायचं आहे, हे तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे. ज्यावेळेला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एक्झाम डेट डोक्यात ठेवून तुम्ही प्लॅन करा. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट घ्यायची ती म्हणजे स्टडी अवर्स डिसाईड करा. असं नाही म्हणते मी की 7 तास अभ्यास करा, 10 तास अभ्यास करा किंवा एवढे तास अभ्यास करा. पण मी एवढं निश्चित सांगते, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, गृहिणी असाल, काहीही, पण तुम्ही
जेवढे पण स्टडी आवर्स तुम्हाला मिळत आहेत, जेवढे पण तास तुम्ही अभ्यास करताय, एकतर अभ्यासाला तासामध्ये काउंटच नाही करायला पाहिजे, कारण किती तास अभ्यास केला आहे आणि कोणी पास होत नसतं. तुम्ही त्या तासामध्ये एक्झॅक्टली काय केलं आहे हे महत्त्वाचं असतं. सो तुम्हाला कितीही वेळ मिळत असू देत, डोक्यात फक्त एवढं ठेवा की जेवढे तास मी इन्व्हेस्ट केलेत किंवा जेवढा वेळ मी इन्व्हेस्ट केला आहे, त्याच्यात मी जी कुठली ॲक्टिव्हिटी करेन माझ्या स्टडीशी संबंधित ती मला परफेक्ट करायची. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट असेल जी त्रासदायक ठरेल, ती म्हणजे टफ कन्सेप्ट. बऱ्याचदा तुम्ही अभ्यास करत असता, रीडिंग करत असता आणि होतं असं की एखादी अशी कन्सेप्ट येते, एखादी अशी संकल्पना येते जी तुम्हाला समजलेलीच नसते आणि मग तुम्हाला कळत नाही. मग बऱ्याचदा असंही होतं की काही लोक त्याच संकल्पनेमध्ये अडकून पडतात की पुढेच नाही जात आहेत, तिथेच अडकून पडलेत. तर मग अशा वेळी करायचं काय? तर एकतर असे जर काही शब्द असतील जे नाही समजत आहेत, मग बऱ्याचदा जर तुम्ही तो शब्द किंवा ती कन्सेप्ट जर तुम्ही शोधायला गेलात नेटवरती, तर तुम्ही ती म्हणजे शोधण्यासाठी गेलेले असतात, ती कन्सेप्ट ती शोधता आणि त्याच्याशी रिलेटेड काहीतरी पाहायला मिळतं, सडनली एखादं नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून पडता. सो बेटर वे राहील की तुम्ही जे मी नेहमी तुम्हाला डिस्ट्रॅक्शन शीट सांगते, एक छोटी डायरी सांगते, तर तिथे तुम्ही या कन्सेप्ट बाजूला लिहून ठेवा आणि नंतर जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे त्यावेळेला ते तुम्ही म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ब्रेक घेणार आहात, तर त्या ब्रेकमध्ये ते फाइंड आउट करा. इथे तुमचं म्हणजे ब्रेकचा ब्रेक पण होईल आणि तो वेळ वाया पण नाही जाणार, कारण ती कन्सेप्ट जी आहे ती तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असेल. ठीक आहे. सो पूर्ण दिवस कसा राहील तुमचा, एक तर आदल्या दिवशीच तुम्ही प्लॅन कराल. उठायचं हे कसं ठरणार आहे, तुम्ही झोपताय कधी याच्यावरती ठरणार आहे. रात्री जागून शक्यतो अभ्यास करू नका, हा माझा वैयक्तिक सल्ला राहील तुम्हाला. त्याचं रिझन म्हणजे जेव्हा तुम्हाला एक्झाम द्यायची असते तर तुमचं एक्झामचं टायमिंग जे असतं ते दिवसाचं असतं आणि जर मग तुम्हाला रात्री जागायची सवय असेल तर तुम्ही दिवसा झोपतात आणि जर ही सवय जर तुमच्या शरीराला लागून गेली तर मग एक्झामच्या वेळेला थोडे प्रॉब्लेम होतात, कारण सडनली तुम्ही दिवसाच्या ज्या वेळेमध्ये झोपत असतात त्या वेळेमध्ये जाऊन तुम्हाला पेपर द्यायचा असतो. सो शक्यतो जागरण टाळा. त्याच्याऐवजी पहाटे लवकर उठून जर अभ्यास केला तर तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल ते. त्याच्यानंतर उठल्यानंतर पहिला तास हा शक्यतो तुम्हाला म्हणजे अशा सगळ्या गोष्टी टाळायच्या ज्या तुम्हाला त्रासदायक ठरतील, ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतील. आणि पहिल्या तासामध्ये सोशल मीडिया अवॉइड करायचंच आहे, त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही, कारण त्या तासामध्ये तुम्ही जे काही कराल त्याच्यानंतर तुमचा दिवस राहणार आहे, अदरवाईज पूर्ण दिवस तुमचा असाच जातो बोरिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट ठरवताना ऑलरेडी डिसाईड करा टाइम टेबल. मी सांगितलं तुम्हाला टाइम टेबल ठरवताना तुम्हाला एक्झाम डेट डोक्यातच असली पाहिजे की कुठल्या डेटला माझी एक्झाम आहे आणि मला काय काय सिलेबस कव्हर करायचा आहे. असं बिलकुल नाही आहे की तुम्ही दिवसभराचं टायमिंग टू टायमिंग ठरवलं की मी 12 वाजता जेवणार आहे, त्याच्यानंतर मग मी परत 1ला अभ्यासाला बसणार आहे, मग परत मी 3ला छोटासा ब्रेक घेणार आहे आणि त्याच घड्याळाच्या काट्याप्रमाणे चाला. हे कोणालाच पॉसिबल होत नाही आणि ज्यांना कोणाला पॉसिबल होते त्यांना सुद्धा मी सांगते की आय डोंट थिंक की ते एवढं प्रोडक्टिव्ह आहे की तुम्ही तसं घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालल्यामुळे तुमचा रिझल्ट आला, असं नसतं होत. कारण बऱ्याचदा आपली मानसिकता नसते. ज्यावेळेला तुमच्या ब्रेनला खरंच रिलॅक्स होण्याची गरज आहे, ज्यावेळेला खरंच तुमची मानसिकताच नाही आहे अभ्यास करण्याची, त्यावेळेला कुठेतरी तुम्ही थोडं रिलॅक्स होणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर पुन्हा अभ्यासाला लागणं गरजेचं असतं. पण आपलं रिलॅक्स होणं हे कम्प्लिटली टाइमपासमध्ये कन्वर्ट होऊ नये याच्यासाठी तुम्हाला स्वतःवरती काही बंधनं घालण्याची गरज असते, स्वतःला शिस्त लावून घेण्याची गरज असते आणि ही शिस्तच ठरवते की तुम्ही पुढे जाऊन अधिकारी बनणार आहात की नाही. मग सब्जेक्ट घेताना पण एकाऐवजी 2 सब्जेक्ट घ्या, कारण मग ज्यावेळेला एक सब्जेक्टच वाचतं त्यावेळेला वाटतं सुरुवातीला की माझं होते, पण बाकी सब्जेक्टचं टेन्शन थोड्याच कालावधीत यायला लागतं आणि मग ते तुमचं कंप्लीट टाइम टेबल जे आहे ते कम्प्लिटली डिस्टर्ब होऊन जातं. त्यानंतर रीडिंगसोबत नोट्स काढणं किंवा जे मी बाकीचं सांगितलं माइंड मॅप्स बनवणं असेल तर बाकीच्या गोष्टींमध्ये, अभ्यासाशी रिलेटेड गोष्टींमध्येच ब्रेनला बिझी ठेवा, अदरवाईज खूप ठिकाणी आपला ब्रेन जो आहे तो डिस्ट्रॅक्ट होत असतो. त्यानंतर रिव्हिजन फार महत्त्वाची आहे. फक्त अभ्यास रीडिंग करून तुमच्या लक्षात राहत नसतं, ते त्याच्यावरून तुम्हाला उत्तर देता येत नसतात, त्याच्यासाठी रिव्हिजन गरजेची आहे. सो ज्यावेळेला तुम्ही अभ्यास प्लॅन करताय त्याच वेळेला रिव्हिजनसुद्धा प्लॅन करा. जेवण हलकं घ्या आणि शक्यतो जे तुमच्या शरीरासाठी काय म्हणतो पण त्याला म्हणजे चांगलं आहे तेच खा, हेल्दी फूड खा. उगीच काहीतरी खाऊ नका. कधीतरी ठीक आहे चालतं, म्हणजे असं पण नाही की बिलकुलच मग खायचं नाही, मग बाकीचे लोक जे खातात ते काय मग लगेच मरूनच जातात का, असं नाही. कधीतरी खा, पण रोज रोज तसलं काहीतरी बाहेरचं वगैरे खाऊ नका आणि झोप पुरेशी घ्या. झोप पुरेशी झाली पाहिजे आणि झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ब्रेनला काय देताय आणि उठल्या तुम्ही ब्रेनला काय देताय याच्यावरती तुमच्या लाईफमध्ये काय घडणार आहे ना हे ठरलेलं असतं. त्यामुळे झोपण्यापूर्वी चांगल्या गोष्टी द्या आणि उठल्या पण चांगल्या गोष्टी द्या. तुमचा दिवस चांगला होईल. तुमचा दिवस चांगला झाला की आठवडा चांगला होईल, आठवडा चांगला झाला की महिन्यानुसार वर्ष आणि त्याच्यानुसार तुमचं आयुष्य चांगलं होईल. सो या 2 वेळा ज्या आहेत ना तुमच्या लाईफमधल्या, रात्री झोपतानाची वेळ आणि सकाळी उठल्यानंतरची वेळ, ही कोणासाठीच रिझर्व ठेवू नका. ही फक्त तुमच्यासाठी असली पाहिजे आणि या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या ब्रेनला आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही तेच देणार आहात जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवं आहे. ठीक आहे. सो हा एक दिवसाचा तुमचा कसा प्लॅन तुम्ही केला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं.
एक दुसरी गोष्ट, ज्यांना माहिती नाही आहे 180 डेज चॅलेंज त्यांच्यासाठी ही अपडेट की आपला टेलिग्राम चॅनल आहे @warrior officer असं टाईप करा, तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता, जिथे मी डेली टार्गेट देत आहे. दुसरी गोष्ट, इंग्लिश ग्रामरचे फ्री लेक्चर्स जे आहेत ते मी सुरू केलेले आहेत वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश विथ वॉरियर सुप्रिया ही प्लेलिस्ट मिळेल. तर इंग्लिश ग्रामर पण मी घेत आहे आणि त्याचबरोबर इंग्लिश वोकॅबलरी पण घेत आहे. आयोगाने जे प्रश्न विचारले ते आपण जनरली घेतो आणि त्याचा फायदा तुम्हाला काय होतो, तर आयोग बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते रिपीट करतो. त्याच क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये जे दिलेले हे असतात, ऑप्शनमध्ये दिलेले जे वर्ड्स असतात त्याच्यावरती नेक्स्ट इयर क्वेश्चन बनत असतात बऱ्याचदा. सो हे सगळे वर्ड्स आपण कव्हर करतोय, तर त्याचा पण तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सो जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डेफिनेटली एकदा वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि तिथून ते व्हिडिओ पहा. तुम्हाला इंग्लिश खूप इझी वाटायला लागेल, कारण ते मी इझी करून शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि बाकी जर तुमचे काही डाऊट असतील सब्जेक्ट वाईज वगैरे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्या टॉपिकवरचा व्हिडिओ नक्की घेऊन येईन. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तुमचा दिवस प्लॅन करण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल आहे, काहीतरी या व्हिडिओमधून नवीन टिप्स तुम्हाला मिळाल्यात, तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासारखेच कितीतरी वॉरियर्स आहेत ज्यांना अजूनही रस्ता सापडत नाही आहे, त्यांना थोडं तरी मार्गदर्शन मिळेल म्हणून त्यांच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करा. आणि हां, जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करा, कारण त्याशिवाय पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही. थँक्यू.